फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्यूमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरेस गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा बांबोळी रुग्णालयात हलविले। तसेच कर्करोग असलेल्या एका रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत छत्रपती संभाजीनगरला पाठविण्यात आले। त्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली। यावरून शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी संतप्त होत सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉक्टर अनंत दवंगे यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराबाबत जाब विचारला। यावेळी कसाल जिल्हा परिषद विभाग प्रमुख रविबुवा कदम उपस्थित होते। सेवा तिथे नव्हत्या त्या दिवशी ते उपलब्ध नव्हतं डॉक्टर रुपये कणकवलीला स्टाफ आहे तिथे 1000 कोटीची बिल्डिंग होते काय ते लोकांच्या अपेक्षा असतात तुम्ही ते तुमचं कमीपणा करून लोक तर उद्या येणारच नाही ते 200 तुम्ही आपण टेम्पररी स्टाफ देतात काय करते आम्ही काय बोलत नाही अंतिम फायनल डायग्नोसिससाठी रेडिओलॉजिस्ट पाहिजे आणि ह्यांचा म्हणणं यायचं नाही पण चुकीचं आहे एवढं सरळ करत असताना जर समजा इथले पेशंट जिल्ह्यात ते जर समजा व्यवस्थित नसतं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।